आज आपण उन्हाळी वाळवणाला सुरुवात करणार आहोत। हा माझा उन्हाळी वाळवणामधला पहिला व्हिडिओ आहे। उन्हाळा सुरू झाला की उन्हाळा काम बनवायला सुरुवात होते। आज आपण साबुदाण्याचे वाफेवरचे पापड बनवणार आहोत। अगदी तेलात टाकली की टाकल्यानंतर तिप्पट चौपट फुलते ही पापडी। बघू शकताय तुम्ही, अगदी तिप्पट चौपट फुलते तेलात टाकल्यानंतर। हे असे चौपट फुलणारे तोंडात टाकताच विरघळत चौपट फुलतात। अगदी बनवायला तर काही वेळ लागते, कमी मेहनतीमध्ये ही आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। नवशिक्या ही पहिल्या प्रकारे हे साबुदाणा पापड बनवणे इतके सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी कोणतेही जास्त सामान लागत नाही, फक्त साबुदाणा वापरून तुम्ही हे असे खुसखुशीत साबुदाणा पापड बनवू शकता। आणि ही वेगळी रेसिपी आहे। आज आपण साबुदाण्याचे कलरफुल पापड बनवणार आहोत। बघू शकता तुम्ही, न तळलेली पापडी आणि तळलेली पापडी अगदी तिप्पट चौपट फुललेली आहे। खूप छान तयार होतात हे पापड। चला तर मग हे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपण साबुदाणा भिजवायला घेऊयात। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे मोठं, ज्यामध्ये आपण पाणी जो पितो तो 1 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। आणखीन एक घेतलेला आहे, म्हणजे साधारण मी ते 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। आणि हा साबुदाणा भिजवताना आपल्याला पाणी टाकायचं सर्वात अगोदर। आणि हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला सर्वात अगोदर। आता इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। आता इथे मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बुडेल इतपत साबुदाणा पाणी टाकायचं आहे। मी इथे मोठा साबुदाणा घेतलेला आहे, खिचडीला जो आपण खिचडी करतो तो, किंवा तुम्ही छोटा साबुदाणा देखील वापरू शकता। आता हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा, की 4 ते 5 तास सुद्धा भिजवू शकता। झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आपण साबुदाणा खिचडीला कसा भिजवतो अगदी तसा भिजवून घ्यायचा आहे। आता मी या साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि बघू शकताय छान रात्रभर भिजला देखील आहे। साबुदाणा दाबल्यानंतर छान दबतोय साबुदाणा देखील छान आपण भिजवून घेतलेला आहे। आता ह्याला मोकळं करून घ्यायचं, साबुदाणा सुटसुटीत असं मोकळं। बघू शकताय मोकळा असा दाणेदार साबुदाणा तयार सुटसुटीत होतो। हाताने असा मोकळा करून घ्यायचा। आता इथे मी 3 बाउल घेतलेले आहेत काचेचे, किंवा तुम्ही स्टीलचे घेऊ शकता। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा साबुदाणा काढून घ्यायचा आहे पोर्शनमध्ये, तिन्ही पोर्शनमध्ये। आता तिन्ही बाउलमध्ये मी एकसारखा साबुदाणा काढून घेतलेला आहे। आता इथे मी पिंक कलर घेतलेला आहे, लिक्विडवाला घेतलेला आहे, जेल कलर घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पावडर कलर असतात पिंक कलर, तो देखील वापरू शकता। आणि ते मी ग्रीन कलर घेतलेला आहे, तो दुसऱ्या बाउलमध्ये 2-3 ड्रॉप टाकायचे। आणि मी इथे केशरी कलर घेतलेला आहे, तो देखील आपल्याला 2-3 ड्रॉप टाकायचे। तुम्ही या ठिकाणी पावडर कलर देखील वापरू शकता, काय हरकत नाही, तो सुद्धा खूप छान मिक्स होतो। आता आपल्याला इथे हा कलर आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे पिंक। तुम्ही हाताने देखील करू शकता, पण हाताला कलर लागतो, याच्याकरिता आपल्याला काटा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स होतं। आता मी इथे पिंक कलर छान मिक्स झाला की इथे ग्रीन कलर घेतलेला आहे, ग्रीन कलरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण आपल्या साबुदाण्याला सुद्धा ग्रीन कलर छान लागला गेलेला आहे, छान मिक्स देखील झालेला आहे। बघू शकता 3 ते 4 मिनिट ह्याला छान मिक्स करून घेतलेला आहे। अगदी मस्त दिसत आहेत कलर, बघू शकताय। किंवा तुम्हाला मी इथे 3 कलर वेगवेगळे वापरते, तुम्हाला कुठला जो कलर आवडत असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता मी इथे केशरी कलरसुद्धा छान मिक्स करून घेतलेला आहे। तिन्ही बाउल मी इथे आपले रेडी झालेले आहेत, कलर देखील मिक्स करून तयार झालेले आहेत। बघू शकता अगदी कलरफुल दिसत आहेत तिन्ही कलर, छानपैकी पिंकिश, ग्रीन, केशरी छान दिसत आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे, मी मीठ सर्वात अगोदर टाकायचं विसरून गेलते। आता आपल्याला कलर मिक्स टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। जास्त मीठ टाकायचं नाही आहे, कारण हे साबुदाणा पापड वाळल्यानंतर त्यामधलं पाणी आहे ते निघून जातं, त्यामुळं किंवा खरट होऊ शकतं आपल्या साबुदाणा पापड, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि भाजीला वगैरे टाकतो तसं। साबुदाण्याच्या पापड्या वापरण्यासाठी इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी इडली पात्र नसेल तर घरातलं एखादं पातेलं घ्यायचं स्टीलचं, आणि त्याच्यावरती मोदकाची चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून द्यायचे। आता इथे मी झाकण लावून आपल्याला हे 5 मिनिट ठेवायचं। गॅस आहे तो मंद ठेवायचा। तिकडे आपल्या इडली पात्रामध्ये पाणी गरम होतं आहे, इथे मी प्लास्टिकच्या बरण्याचे झाकण घेतलेले आहेत। आता इथे कुठलेही तुमच्याकडे जे प्लास्टिकच्या बरण्या असतात त्याचे तुम्ही झाकण घ्यायचे, ते फक्त ते प्लास्टिकचं असावं।
आता या झाकणांना आपल्याला प्लास्टिकच्या सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचे एकसारखं असं बोटांनी, किंवा तुम्ही या ठिकाणी ब्रशने देखील तूप लावू शकता। आता इथे सर्व झाकणांना प्लास्टिकच्या मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावून घेतल्यानंतर झाकणांना आपल्याला इथे साबुदाणा आहे, आपण ह्या साबुदाण्यामध्ये सुद्धा पांढरा मी मीठ देखील मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला साबुदाण्याचा पातळ लेयर पसरून घ्यायचा आहे। लेयर खूप जाड नसावा, पापड जाड होतो, अगदी मोत्यासारखा पातळ छान पसरून घ्यायचे। बघू शकता तुम्ही। आता मध्ये असं सरकून घ्यायचं आहे, कारण आपण आज कलरफुल पापड बनवणार आहोत। मध्ये आपल्याला ग्रीन साबुदाणा आहे तो पसरून घ्यायचा आहे। बघू शकता एकसारखा छान अगदी मस्त दिसतात हे पापड कलरफुल। आता अशाच पद्धतीने तुम्हाला एक दुसरा पापड बनवून दाखवते। साबुदाणा आहे तो लेयर छान पसरून घ्यायचा साबुदाण्याचा, अगदी छान मोती मोती चिटकतात मग ते वाफवल्यानंतर। मध्ये आपल्याला साबुदाणा पसरवण्यासाठी जागा ठेवायची। बघू शकता तुम्ही बाजूला कडेने साबुदाणा व्हाईट पसरून घ्यायचा आहे आणि मध्ये ग्रीन आहे तो आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे। बघू शकता। आणि मध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे, तिथे सुद्धा आपल्याला कलर ठेवायचा आहे, केशरी कलर मिक्स करून घेतलेला आपण साबुदाण्यामध्ये। बघू शकता तिन्ही कलर अगदी छान दिसत आहेत। आता तुम्हाला तिसऱ्या पद्धतीने आता साबुदाणा पिंक कलर जो मिक्स करून घेतलेला आपण साबुदाण्यामध्ये तो देखील आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे। लेयर साबुदाण्याचा छान पातळ पसरून घ्यायचा, अगदी जाड पसरवायचा नाही आहे। आता साबुदाणा पिंक पसरून घेतल्यानंतर आपल्याला मध्ये असं जागा ठेवायची थोडीशी, आणि हा केशरी कलर आपण साबुदाणा आहे केशरी कलरचा तो देखील आपल्याला असा मध्ये थोडीशी जागा ठेवायची आणि पसरून घ्यायचं बाजूनी कडेने असं। आणि मध्ये आपल्याला छोटंसं असं आपल्याला ग्रीन आहे तो पसरून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय इथे आपण सगळे असे साबुदाणा आहेत तो या प्लास्टिकच्या झाकणावरती छान पसरून घेतलेला आहे। पातळ लेयर करायचा आहे, अगदी जाड ठेवायचं नाही तर पापड जाड होतो आणि मोत्यासारखा असा पापड तळल्यानंतर मोती मोती छान चिटकतात। पातळ लेयरच करायचं हे लक्षात ठेवा। आता इथे मी इडली स्टँड घेतलेला आहे। इडली स्टँडमध्ये आपल्याला हे झाकण साबुदाण्याने आपण भरून घेतलेले आहेत कलरफुल असे पापड, ते आपल्याला हे झाकण इडली स्टँडवरती ठेवून घ्यायचं आहे हे झाकण प्लास्टिकचे। आता इथे आपले झाकण जे आहेत इथे सर्व भरून झालेले आहेत। बाजूला लगेच मी इथे इडली पात्र ठेवलं होतं, इडली पात्रामध्ये पाणी उकळत आहे। आता हे आपल्याला इडली स्टँड आहे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये। मध्ये सुद्धा मी इथे झाकण आहे ते सुद्धा ठेवून घेतलेलं आहे मध्ये, आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आणि हे आपल्याला वाफेवरच्या पापड्या ज्या आहेत आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट झाकून ठेवून वाफवून घ्यायचं आहे। फार काही वेळ लागत नाही, अगदी कमी मेहनतीमध्ये तयार होतात हे पापड। जास्त वाफवायला काही वेळ लागत 3 ते 4 मिनिटात हे पापड बनवून तयार होतात। काय मस्त दिसतात बघू शकताय तुम्ही, अगदी कलरफुल दिसतात। आता बघू शकताय पांढराहून हा ट्रान्सपरंट झालेला आहे साबुदाणा, हा छान इथे वाफवला गेलेला आहे। बघू शकताय तुम्ही ट्रान्सपरंट साबुदाणा झालेला आहे। आता इथे आपल्याला आणि हो बघू शकताय मी हाताने उचलते प्लास्टिकचे झाकण, अजिबात वगैरे गरम होत नाही आहे प्लास्टिकचं झाकण, तुम्ही बघू शकता। इथे आता हे आपल्याला साबुदाण्याचे पापड आहे ते पूर्ण 1-2 मिनिट थंड करून घ्यायचे आहेत, मगच पलटी मारायची आहे आपल्याला। आता इथे मोठं ताट घेतले, ताटामध्ये आपल्याला ही पलटी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बघू शकताय आपण तूप लावल्यामुळे अगदी सहज निघतो हा साबुदाणा, सेपरेट तयार होतो झाकणापासून, अजिबात चिटकत वगैरे नाही झाकणाला। बघू शकता इथे आपण सगळे झाकण जे आहेत इथे ताटामध्ये सर्व पापड्या काढून घेतलेल्या आहेत। इथं सर्व राहिलेलं आहे इथे मी पापड्या करून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही अगदी कलरफुल मस्त दिसत आहेत। आता हे आपल्याला 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत, पूर्णपणे 1 दिवस द्यायचा आहे। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही या पापड्या फॅन लावून सावलीमध्ये देखील वाळवू शकता। अगदी एका दिवसात या पापड्या वाळवून निघतात, छान वाळवून निघतात आणि तयार होतात हे। आता आपल्याला ह्याला 1 दिवस पूर्ण वाळवून घ्यायच्यात। आता इथे मी साधारण 1 दिवस छान पापड्या आहेत ते वाळवून घेतलेल्या आहेत, अगदी मस्त दिसतात। बघू शकता तुम्ही अगदी कलरफुल पापड्या तयार झाल्यात। तुम्हाला आवाजून लक्षात येत असेल किती पापड्या छान वाळल्या देखील आहेत। मी याला पूर्ण 1 दिवस वाळवून घेतलेला आहे।
कलर अगदी मस्त आलेला आहे, अगदी कडकडीत अशा छान वाळून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्याची पुढची प्रोसेस पाहणार आहोत लगेच। आता या पापड्या आपल्याला लगेच तळून घ्यायच्या आहेत। आता मी कढई घेतलेली आहे स्टीलची जाडबुडाची, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकलेलं आहे। मी तेल टाकल्यानंतर छान कडकडीत गरम झालं की मग पापडी टाकायची। कडकडीत नाही जर गरम झालं तर तेल पापडी जी आहे ती फुलणार नाही आपली। आता इथे बघू शकता तेलात टाकली की अगदी तिप्पट चौपट फुलतीये पापडी, छान अशी कलरफुल दिसते। अगदी कलर अगदी मस्त आलेला आहे पापडीला, पापडी सुद्धा अगदी छान फुललेली आहे। आता ही आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आहे टिश्यू पेपरवरती। आता अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी पापडी देखील तळून दाखवते। मी शेवटी साबुदाणा हा एकत्र सगळा मिक्स करून घेतला होता, त्याचीही मी साबुदाण्याचे पापड करून घेतलेले आहेत। बघू शकताय व्हाईट, ग्रीन, केशरी, पिंक सगळा मिक्स करून घेतलेला आहे। आता इथे सुद्धा पापडी आपली छान अशी फुलली देखील आहे, अगदी तिप्पट चौपट पापडी फुलते। अगदी काही मिनिटात ही बनवून तयार होते, फार काही मेहनत न घेता हे पापड्या बनवून तयार होतात। बघू शकताय तुम्ही, आणि एकदा बनवले की वर्षभर ह्या टिकतात छान अशा, आणि वर्षभरही खाता येतात आपल्याला ह्या। अगदी उपवासाला चालतात या साबुदाण्याचे पापड, फार काही लागत नाही, अगदी साबुदाणा लागतो ह्या पापड्यांना। आता इथे सर्व पापड्या मी तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता कलर अगदी मस्त परफेक्ट असा आलेला आहे। साबुदाण्याचे पापड अगदी मोती मोती आहे, ते दाण्यासारखे अगदी सेपरेट छान तळले गेले। आता बघू शकता अगदी आपली तिप्पट चौपट फुलणारी पापडी आणि न तळलेली पापडी बघू शकता अगदी तिप्पट चौपट फुललेली आहे। अगदी ही पापडी तोंडात टाकली की छान अशी विरघळते। अगदी जे आपल्याकडे आजी आजोबा असतात त्यांना सुद्धा ही पापडी छान चावेल इतकी ही मस्त तयार होते। आता तुम्हाला याचा कुरकुरीतपणा ऐका, अगदी मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे। तर या उन्हाळी वाळवणामध्ये या साबुदाण्याचे वाफेवरच्या पापड्या नक्की करून पहा। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये या पापड्या बनवून तयार होतात। कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये हे साबुदाण्याचे पापड बनवून तयार झालेले, अजिबात तेलकट होत नाही, छान असे खुसखुशीत लागतात। मुलांना सुद्धा हे आवडते, इतके छान होतात हे पापड। रेसिपी आवडत असेल तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय।